तारीख 14 जून 2024. ठिकाण परळी धनंजय मुंडेंचा बंगला. तिथे नितीन बिकट आणि वाल्मिक कराड यांची बैठक झाली. त्यानंतर तारीख 19 जून 2024. ठिकाण मुंबईतील धनंजय मुंडे यांचे शासकीय निवासस्थान असलेला सातपुडा बंगला. तिथे आवादा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नितीन बिक्कड, वाल्मिक कराड, अनंत काळकुटे, अल्ताफ तांबोळी आणि आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे उपस्थित होते. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. कंपनीच्या अधिकाऱ्याने 3 कोटी ऐवजी 2 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर निवडणूक काळात कंपनीकडून 50 लाख रुपये घेतले. सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी रविवारी पुण्यात जन आक्रोश मोर्चा निघाला. त्यात आमदार सुरेश धस यांनी हे खळबळजनक दावे केले. यानंतर नितीन बिक्कड यांनी समोर येत आपण खंडणीच्या डील मध्ये सहभागी असल्याचे आरोप फेटाळून लावले आणि खंडणीच्या मुद्द्यावरून गँगस्टर निलेश घायवळ आणि आमदार सुरेश धस यांचे संबंध असल्याचा धक्कादायक आरोप केला. गुंड निलेश घायवळ सोबत आमदार सुरेश धस यांचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. नितीन बिक्कड कोण आहेत? त्यांचा मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाशी कसा संबंध आहे? मुंडेंच्या सातपुडा शासकीय बंगल्यावर झालेल्या खंडणी डिलिंग या आरोपात किती तथ्य आहे? गँगस्टर निलेश घायवळ आणि आमदार सुरेश धस यांच्या संबंधाबाबत नितीन बिक्कड यांनी काय आरोप केलेत? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यशस्वी मुळे. तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही पवनचक्कीच्या 2 कोटी खंडणीतून झाल्याचा आरोप विरोधक करतात. यावरून आमदार सुरेश धस सुरुवातीपासून आक्रमक झाले. रविवारी पुण्यात झालेल्या जन आक्रोश मोर्चात त्यांनी खळबळजनक आरोप केले, ज्यात नितीन बिक्कड यांचंही नाव घेतलं. आता नितीन बिक्कड कोण आहेत? सुरुवातीला ते बघूयात. धाराशिव जिल्हा वाशी तालुक्यातील फकराबाद गावचे सरपंच असणारे नितीन बिक्कड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. सध्या ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून पनवेल जिल्हा प्रभारी देखील आहेत. राष्ट्रवादी पक्षात फूट पडण्यापूर्वी त्यांचे मंत्री धनंजय मुंडेंसोबत अनेक फोटो आहेत. त्यानंतर मात्र ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते त्यांच्या सर्कल मधून तयारी करतात. त्यांचे मावस भाऊ कृष्णा कुटे यांची ओम साई राम नावाची कंपनी आहे, जी कंपनी पवनचक्की प्रकल्पांना सिक्युरिटी पुरवते. आवादा कंपनीचं सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट देखील याच कंपनीला मिळालं होतं, जे काम नितीन बिक्कड स्वतः पाहतात. आमदार सुरेश धस यांनी खंडणी डिलिंग मध्ये नितीन बिक्कड यांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिल्या. नितीन बिक्कड नेमकं काय म्हणाले ते बघूयात. आमदार सुरेश धस यांनी माझं नाव घेतलं. मला या गोष्टीतलं काहीही माहित नाहीये. मी आवादा कंपनीचा वेंडर आहे आणि या वेंडरचं गाड्यांचं आणि सिक्युरिटीचं काम माझ्याकडे आहे. 8-9 महिन्यापासून मस्साजोगचं काम मी पाहतो. मी धनंजय मुंडे साहेबांना ओळखतो. ते आमच्या पहिल्या पक्षाचे नेते होते. या 2 कोटी खंडणीच्या रोल मध्ये मी कुठेच नाही. पोलिसांनी जर चौकशी केली तर मी चौकशीसाठी जायला तयार आहे. यात काहीही तथ्य निघणार नाही. 14 जून रोजी मी गावाकडेच होतो. 25 आणि 26 जूनला मी मुंबईत होतो. माझ्या वैयक्तिक कामासाठी धाराशिवच्या सीओना फोन करण्यासाठी मी धनंजय मुंडे साहेबांची 26 जूनला भेट घेतली होती. त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओही आहे. तुम्हाला यात स्पष्ट आवाज ऐकू येत असेल. या व्यतिरिक्त माझा मुंडे साहेबांशी कधी संबंध आलेला नाही. शुक्ला आणि तांबोळी यांच्याबद्दल विचारले असता बिक्कड म्हणाले, शुक्ला सर माझ्या कंपनीचे बॉम्बेचे साहेब आहेत आणि अतलाफ सर इथलं साईटचं सर्व काम बघतात. त्यामुळे वारंवार सिक्युरिटीच्या संदर्भात, गाड्यांच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं होतं. वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालेलं नाही. ना या संदर्भात कधी भेट झाली. मी वेगळ्या पक्षात असलो तरी कदाचित जातीमुळे मला टार्गेट करत असतील. माझ्याकडे इतर कंपन्यांची देखील कामं आहेत. आमदार साहेब म्हणाले, माझ्या पायावर गोळी लागली होती. तर गोळी नव्हती लागली. 1.5 वर्षांपूर्वी माझ्यावर फायरिंग झाली होती. हल्ला घडवून आणला होता. त्याची बातमी झाली होती. SP ऑफिसला माहित आहे सर्व. मस्साजोग येथून 6 डिसेंबरला माझ्या सुपरवायझरचा मला फोन आला. त्यांना सांगितलं की गार्डला काही झालं असेल तर पोलीस चौकीला तक्रार करा. सुपरवायझर आणि गार्ड दिवसभर पोलीस चौकीला बसून होते. मारहाण झाली होती हे कन्फर्म आहे, कारण माझ्या सुपरवायझरने मला सांगितलं होतं. सकाळी 10 ते रात्री 10 पोलीस स्टेशनला सुपरवायझर गार्ड होता. पण पोलिसांनी कंपनी अधिकाऱ्याची एकच तक्रार दाखल करून घेतली. जर मी खंडणीच्या प्रकरणात असतो तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माझं नाव घेतलं असतं.
उलट मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या सुपरवायझरची सर्व मदत करतोय। यापुढे जाऊन गँगस्टर आणि सराईत गुन्हेगार निलेश घायवळ सोबत आमदार सुरेश धस यांचे फोटो व्हायरल होत असताना त्यावर प्रतिक्रिया देताना नितीन बिक्कड म्हणाले, मी मुंबईला असताना 18 ऑगस्ट 2024 ला गुंड निलेश घायवळ 4 गाड्या घेऊन माझ्या गावात गेला। घरी जाऊन माझ्या वडिलांना धमकी दिली होती, तुझ्या मुलाला नीट सांग, माझ्या कामात अडथळा करतोय, त्याला आम्ही जीवे मारून टाकू। या प्रकरणाची मी वाशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे, मात्र त्यावर काहीच कारवाई होत नाही। त्याला येथील नेत्यांचा वरद हस्त आहे। तसेच गुंड घायवळ आणि सुरेश धस यांचे संबंध आहेत हे सगळ्या बीड आणि धाराशिव जिल्ह्याला माहित आहे। पवनचक्की खंडणीबाबत सगळ्यात मोठा माफिया कोण आहे हे सर्वांना माहित आहे। त्याबद्दल तुम्ही चौकशी करा, सर्वजण माहिती देतील। कोण खंडणी घेतं, कोण काय करतं, कोण कुणाला कुठे मारहाण करतो। आमदार सुरेश धस दुसऱ्यांवर आरोप करतात, पण त्यांनी विचार करावा की आपण अशा खंडणी प्रकरणात स्वतः असताना दुसऱ्यांची नावं का घ्यावीत। सगळ्यात जास्त पवनचक्कीची कामे पाटोदा तालुक्यात चालतात, तिथे कोण खंडणी वसूल करतं याची चौकशी करा। याबद्दल तिथे सर्वांना माहित आहे। मला कुठल्या तरी राजकीय नेत्यानेच धमकी द्यायला लावली। पुण्याचे गँगस्टर हे बीड आणि धाराशिव मध्ये पवनचक्की खंडणी माफिया आहेत। बीड धाराशिव मध्ये त्यांना राजकीय वरदहस्त आहे, त्यांचं कोणीच काही करू शकत नाही। यापूर्वी देखील घायवळ गँगने अनेकांना मारहाण केलेली आहे। आता मागे 15 दिवसांपूर्वी तुळजापूर मधील मसाई गावामध्ये घायवळ गँगने धुडगूस घातला होता। यावरून आता बीड आणि धाराशिव मधील खंडणी प्रकरणांमध्ये पुणे येथील घायवळ गँगचे कनेक्शन असल्याच्या चर्चा जोर धरतात। निलेश घायवळचे माझ्यासोबत व्हिडिओ असले तरी घायवळ गँगशी माझा काहीही संबंध नाही असं आमदार सुरेश धस म्हणत असले तरीही सध्या सोशल मीडियावर आमदार सुरेश धस आणि गँगस्टर निलेश घायवळ यांचे फोटोज आणि काही व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। आणि नितीन बिक्कड यांनी आरोप केल्यामुळे आमदार सुरेश धस चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले। सोबतच नितीन बिक्कड आणि सुरेश धस यांचे देखील एका रूम मधील एकत्र फोटो जोरदार व्हायरल होत आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून एक धागेदोरे उलगडत असताना कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ आणि आमदार सुरेश धस यांचे खरंच संबंध आहेत का? आमदार सुरेश धस देखील खंडणी वसुली मधील आका आहेत का? की धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर त्यांनी 2 कोटी खंडणी डीलिंग संदर्भात केलेल्या आरोपात खरंच तथ्य आहे? यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।